जॉब करता करता कंटेंट क्रिएशन चालू केलं. तुझं 5,000 फॉलोअर्स होते आणि आता मी बघतोय 86,000 फॉलोअर्स. लोकांनी की तुला कसं मिळालं, तुझं 100K सुद्धा नाहीये तर तू डिझर्विंग नाहीयेस, तुला हे कोलाबी आहे. कळड व्ह्यूज आहे. ओके, म्हणून तुला कळलं मी का बोलली. असं बरोबर आणि चूक कॉन्टेंट मध्ये काहीच नाहीये. मी खाऊ नाही शकत तर मी माझ्या ऑडियन्सला कसं बोलू शकते की तुम्ही खा. एवढे फॉलोअर्स तू गेन केले तर त्याच्यासाठी तू काय काय मेहनत घेतली आणि काय प्रोसेस होती ही सगळी? फॅन्टामध्ये काय केकच टाकतील आणि मॅगी मध्ये काय वेगळंच काहीतरी टाकतील आणि जर तुम्ही ब्लॉगरलाच नेट सर्व्हिस देणार नाही तर तुम्ही कस्टमरला कसं देणार? तेव्हा ना रील चालू झालेले आणि मला वाटतं माझ्या पहिल्या 10 व्हिडिओमध्ये तरी पण ट्राय केलं जॉब बरोबर की टाकायचं थोडं. मला कुठे लग्नात जायचं, मी कुठे बाहेर गेले, मी लिटरली थांबून की थांबा 5 मिनिटं माझा व्हिडिओ मला लाईव्ह टाकायचाच आहे. बाहेरची दसऱ्याची संस्कृती वेगळी आहे. जसं आपल्याकडे दसऱ्याला आपण गाडीची पूजा करतो तसं बाहेर आधी भारत जिथली मी आहे तिथलं तर बघूया, मग आपण बाहेर पडूया. माझा महाराष्ट्र पण अजून बाकी आहे.